नमस्कार ताईनो, या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी पाळणाघर म्हणजे काय, अंगणवाडी आणि पाळणाघरमध्ये काय फरक असते हे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे। तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। या ठिकाणी तुम्हाला टायटल दिसत असेल, अंगणवाडी पाळणाघर म्हणजे काय। अंगणवाडी पाळणाघर म्हणजे काय, अंगणवाडी आणि पाळणाघर ही लहान मुलांसाठी असलेली शासकीय किंवा खाजगी सुविधा आहे, परंतु दोन्ही उद्दिष्ट आणि सेवा थोडी वेगळी असतात। आपल्याला पहिला मुद्दा बघायचा अंगणवाडी, नंतर आपल्याला पाळणाघर म्हणजे काय हे सविस्तर आपल्याला बघायचं आहे आणि पाळणाघरचे उद्दिष्ट काय आहेत ते सुद्धा आपल्याला सविस्तर बघायचं आहे। पहिला मुद्दा आहे अंगणवाडी। पहिला पॉईंट, अंगणवाडी हा भारत सरकारने ग्रामीण आणि शहरी भागातील लहान मुलांसाठी सुरू केलेली उपक्रम आहे। दुसरा मुद्दा आहे, येथे मुलांना शिक्षण, पोषण, आहार आणि आरोग्य तपासणी मिळते। तिसरा मुद्दा, 0 ते 6 वयोगटातील मुलांसाठी अंगणवाडीत शिक्षणाची सुरुवात केली जाते। चौथा मुद्दा आहे, अंगणवाडी कार्यक्रमाचा एक भाग म्हणजे ICDS इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस। पाचवा मुद्दा आहे, अंगणवाडीत गर्भवती स्त्रिया आणि स्तनपान करणाऱ्या मातांसाठी देखील पोषण आहार आणि आरोग्य सेवा दिले जातात। आता आपल्याला जसं आपण अंगणवाडीमध्ये काय काय सेवा असते ते आपण पाहिलं, नंतर आपल्याला पाळणाघर आता बघायचं आहे। पाळणाघरचा मुद्दा आहे, तर बघा, पाळणाघर ही सेवा काम करणाऱ्या पालकांसाठी असते, जिथे त्यांची लहान मुले ठेवल्या जातात। बघा, हे लक्षात घ्यायचं, पाळणाघर ही सेवा काम करणाऱ्या पालकांसाठी असते, तिथे त्यांची लहान मुले ठेवले जातात। दुसरा मुद्दा आहे, पाळणाघरात मुलांच्या सुरक्षिततेसाठी आणि काळजीसाठी कर्मचारी असतात। तिसरा मुद्दा बघा, मुलांना खेळ आणि खाणे, झोप आणि शिकवणी यासाठी वेळ दिला जातो। शेवटचा मुद्दा असेल, पाळणाघराचे मुख्य उद्दिष्ट मुलांची काळजी घेणे आणि त्यांना सुरक्षित वातावरण देणे। आता आपल्याला जसं आपण अंगणवाडीचं पाहिलं आणि पाळणाघरचं आपण त्याच्यात फरक पाहिलं, आता हे खाली बघायचं। या ठिकाणी या टेबलमध्ये सविस्तर देण्यात आले, अंगणवाडी आणि पाळणाघरमध्ये काय काय फरक असतो हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे। अंगणवाडी आणि पाळणाघर। आता आपल्या सुरुवातीमध्ये कोणता मुद्दा बघायचा आहे, तर अंगणवाडीचं बघू आपण। सरकारी योजना, पोषण व शिक्षण सेवा। दुसरा आहे 0 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांसाठी, आणि तिसरा आहे पोषण आहार, प्राथमिक शिक्षण, आरोग्य तपासणी, आणि चौथा मुद्दा आहे गरीब व गरजू कुटुंबांसाठी मोफत किंवा अल्प खर्चात, असे हे मुद्दे असतात अंगणवाडीमध्ये। ही सेवा दिली जाते अंगणवाडीमध्ये। तर पाळणाघरमध्ये कोणते मुद्दे असतात बघा, तर या ठिकाणी खाजगी किंवा सरकारी सेवा, मुलांची काळजी, आणि दुसरा मुद्दा मुख्यत्व 6 महिन्यापासून शाळेपूर्वी मुलांसाठी, आणि दुसरा आहे खेळ, झोप, अन्न आणि सुरक्षितता, आणि चौथा आहे सहसा शुल्क आकारले जाते। तर या ठिकाणी बघा, पाळणाघर आणि अंगणवाडीमध्ये काय फरक असतो, तर बघा, खाजगी किंवा सरकारी सेवा, मुलांसाठी काळजी, हे आपल्याला या ठिकाणी सविस्तर आपण हे मुद्दे पाहिलं। पाळणाघरमध्ये कोणते मुद्दे असतात आणि अंगणवाडीमध्ये कोणते मुद्दे असतात हे आपल्याला सविस्तर पाहिलं आपण। तर बघा, पहिला अंगणवाडी आणि पाळणाघर तुम्हाला समजलं असेल, काय याच्यात डिफरन्स असते, काय फरक असते, हे आपण या सविस्तर या टेबलामध्ये देण्यात आले। अंगणवाडी आणि पाळणाघर हे दोन्ही लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त आहेत, परंतु त्यांच्या उद्दिष्टामध्ये आणि कार्यप्रणालीमध्ये फरक आहे। आता पाळणाघरचे उद्देश काय आहेत, महाराष्ट्र सरकारचे आपल्याला बघायचे पाळणाघरचे उद्देश काय असेल, तर बघा, या ठिकाणी पहिला मुद्दा आहे महाराष्ट्रातील पाळणाघर योजना उद्देश। महाराष्ट्र सरकारने सुरू करण्यात आलेल्या पाळणाघर योजना ही काम करणाऱ्या महिलांसाठी मोठी सुविधा आहे। या योजनेचं मुख्य उद्देश खालीलप्रमाणे आहेत। आता मुख्य उद्देश आपल्याला 1 बाय 1 सर्व बघायचं आहे। तर बघा, पहिला मुद्दा आहे काम करणाऱ्या महिलांना मदत करणे। हा पहिला मुद्दा आहे, काम करणाऱ्या महिलांना मदत करणे। पहिला मुद्दा आहे काम करणाऱ्या महिलांना मुलांची काळजी घेण्यासाठी सोय करणे, हा पाळणाघराचा प्रमुख उद्देश आहे। दुसरा मुद्दा आहे स्त्रियांचा कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि त्यांना कामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी मुलांची देखभाल केली जाते।
दुसरा मुद्दा आहे मुलांना सुरक्षित वातावरण देणे. पहिला पॉईंट आहे मुलांना सुरक्षित, स्वच्छता आणि प्रेमळ वातावरण देणे. दुसरा पॉईंट आहे मुलांना त्यांच्या वयानुसार आवश्यक असलेले खेळ, शिक्षण आणि आहार पुरवणे. तिसरा मुद्दा आहे शारीरिक आणि मानसिक विकास. शारीरिक आणि मानसिक विकासामध्ये आपल्याला पहिला पॉईंट आहे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी खेळ आणि क्रियाकल्प आणि शैक्षणिक कार्यक्रम आयोजित केले जातात. दुसरा पॉईंट आहे मुलांना शिक्षणाची प्राथमिकता आणि देत शालेय शिक्षणाची सुरुवात केली जाते. चौथा मुद्दा आहे बघा पोषण आणि आरोग्य सेवा. पोषण आणि आरोग्य सेवा, मुलांना पोषण आहार देणे आणि त्यांचे आरोग्य तपासणी करणे. दुसरा पॉईंट आहे मुलांना पोषण संदर्भातील समस्या टाळण्यासाठी योग्य आहार आणि वैद्यकीय तपासणी केली जाते. पाचवा मुद्दा आहे समाजातील वंचित घटकांना मदत करणे. बघा गरजू, गरीब आणि सामाजिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या मुलांना मोफत किंवा सवलतीच्या दरात पाळणाघर सेवा पुरवणे. दुसरा पॉईंट आहे सामाजिक आणि आर्थिक विकासाला गती देण्यासाठी महिला कामगारांच्या कुटुंबांना आधार देणे. सहावा मुद्दा आहे बघा महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यासाठी आणि नोकरी करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी पाळणाघराची सुविधा केली जाते. निष्कर्ष काय आहे ते या ठिकाणी बघा. निष्कर्ष आपल्याला बघायचं, महाराष्ट्र सरकारने पाळणाघर योजना ही महिलांच्या आणि लहान मुलांच्या विकासासाठी एक महत्त्वाची सुविधा आहे. यातून महिलांना काम करण्यासाठी आणि मुलांना सुरक्षितता व शिक्षण मिळवण्यासाठी मदत होते. बघा ताईनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील. तुम्हाला डिफरन्स समजलं असेल अंगणवाडी आणि पाळणाघरमध्ये काय डिफरन्स असते हे आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं. जय हिंद.